ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की महाराज म्हणले माझं एका मुलीवर प्रेम आहे, परंतु ते लग्न करण्यास टाळाटाळ करते. मग मग प्रेम आहे का नाही ते बी कळना गेले. लग्न बरेच दिवसापासून 2-3 वर्षापासून होय नाही चाललंय. मग मला निर्णय कुठला घ्यावा हे काही कळना गेलंय. तर मला ते बघून सांगा की मी हिच्यासाठी लग्न करण्यास योग्य आहे का? हा विषय इथेच संपवून टाकू. पुढे माझं भविष्य कसं राहील याबद्दल थोडीशी माहिती द्या. तर मंडळी, त्यांच्यासाठी पाहूया. संतोष नाव आहे त्यांचं. संतोषजी, तुमच्यासाठी मी पाहतोय. तर संतोषजी, असं दाखवतंय ती व्यक्ती एवढी मनस्थितीमध्ये बिघडलेली ना, तिला कोणतं करू आणि काय करू हे निर्णय घ्यायला ती घेऊ शकत नाही. प्रेम तिचं पण आहे, नाही असत नाही, तिचं आहे, पण परिपक्व होईल अशी गॅरंटी देता येत नाही. कारण तिचं मन थोडंसं चलबिचल आहे. प्रेम दाखवतंय बी आणि केलं तर म्हणजे धरलं तर चावतं काय की सोडलं तर पळतं काय की, अशी अवस्था तिची दाखवत आहे. आणि मला तरी वाटतं की तुम्ही हा जो नाद आहे ते सोडून द्यावा. कारण काही अशामध्ये संसार होत नसतो धरसोडीमध्ये. आणि असं पुढचं पण तुमचं व्यवस्थित दाखवत आहे की तुम्हाला या व्यक्तीपेक्षा दुसरी तुम्हाला चांगली मुलगी, चांगल्या प्रकारची सुंदर आहे आणि विशेष म्हणजे तुमच्यावर खूप प्रेम करणारी भेटणार आहे. आणि तो सुद्धा तुमचा प्रेमविवाहच असेल. कारण तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगल्या मुलीनं प्रवेश करण्याची शक्यता दाट दाखवतोय. त्याच्यामुळं मी एक सल्ला देतो की या मुलीच्या नादी लागू नका. हा विषय आजच बंद करून टाका आणि तुमचं भविष्य खूप चांगलं आहे. पुढे तुम्हाला चांगल्या प्रकारची प्रेमिका भेटते आणि लग्न पण होण्याची दाट शक्यता म्हणजे होणारच आहे, अशी मी गॅरंटी देतो. तर तुमच्यासाठी ही चांगली ऊर्जा आहे. ओम नमः शिवाय.